नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कारण खूप दिवसांनी व्हिडिओ ॲक्च्युली आता तुम्हाला समजलं असेल मी कुठं आलो. रोड बघून या वॉल बघून समजलं नसेल तर मी आलो आहे परेल वर्कशॉपला. ॲक्च्युली आम्ही चाललो आता करी रोडला उतरून आम्ही आता चाललो वर्कशॉपला. हा गेट तुम्हाला समजेल असेल, मागं घनसंकुल गेले तर आपण परेल वर्कशॉपला जाऊन बघणार आहेत की पूर्ण सेटअप कसं काय आहे. म्हणून आता पूर्ण सेटअप चालू केला असेल गणपतीसाठी. यावेळेस गणपती फेस्टिवल खूप लवकर आहे, गणेश उत्सव खूप लवकर आहे मित्रांनो. हाच तो रोड, हाच तो जल्लोष. इथंच ते लोक जे जमा असतात गणपतीच्या दर्शनाला आणि आगमन वगैरे सगळं काही. तर मित्रांनो हाच तो रोड पूर्ण जिथं गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि खूप नाचायला मजा येते, बरंच काय होतं. गणपती म्हणजे जो आगमनाच्या टायमाला हा रोड जो भरतो आणि आत्ता जेव्हा तुम्हाला खाली बघायला भेटतोय एक, आता गणपती उत्सव यावेळेस लवकर आहे, ऑगस्टमध्येच आहेत गणेश उत्सव, ऑगस्टमध्ये. आणि पूर्ण सेटअप करायला घेतलं आता बरेच वर्कशॉपवाल्यांनी. तर आता आम्ही चाललोय परेल वर्कशॉपला. तर तिथं कसं काय तुम्हाला दाखवतो किती काय बनवायला घेतलंय. हा रोड तुम्ही लोक बघू शकता, एकदम पूर्ण गच्च गर्दीने भरलेला असतो गणपतीच्या टायमाला, आगमनच्या टायमाला. खूप मजा येते. तर मित्रांनो तुम्हाला आणि दुसरा प्रश्न, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की POPला घेऊन खूप सीन झालेत, म्हणून खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत POPला घेऊन. तर अगर आता पुढच्या महिन्यात 9 जूनला याचा निकाल लागणार आहे आणि ते ॲक्च्युली POP बॅन नाही झाले पाहिजे. कारण गणपती बाप्पांच्या पण मूर्ती बनवणार कशी, ते पण एक प्रश्न आहे. आणि बिना गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवल्याशिवाय हे पॉसिबल नाही सगळं काही. जे पण तुम्ही उत्साह बघता लोकांचा, आणि लोक गप बसणारे नाहीत असं पण आहे. मग तेच POP बॅन नाही झालं पाहिजे, हे आपण तेच आता बघू कसं काय होतंय. कारण गणपती बाप्पांचा सण हे खूप मोठा सण असतो. तर आपल्यालाही समजलं पाहिजे आणि बाकीच्यांना गव्हर्नमेंटला पण समजलं पाहिजे. आता आपण परेल वर्कशॉपला पोहोचलो आहोत. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय, बरेच म्हणजे काय काय झाले. आता आपण परेल वर्कशॉपच्या आतमधला व्ह्यू पाहणार आहे एकदम सुरुवातीचा, आणि नंतरच्या तर तुम्हाला तर माहिती आहे. तर मित्रांनो परेल वर्कशॉप बघू शकता. आता आपण आतमध्ये चाललोय, तुम्हाला काम दिसत. हे बघा खूप सारे कामं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही लोक. आत्ता सगळे बांबू घेतलेत बांधायला इथं. मित्रांनो हेच ते वर्कशॉप जिथं आता काही दिवसांनी बोलू शकता तुम्ही लोक पूर्ण सेटअप रेडी होणार आहे आणि मूर्त्या बनवायला चालू करणार आहात. आणि आज POPच्याच बनणार आहेत असं बोलतात आहे आता बरेच जण. आता काय आयडिया नाही आहे, तर आयडिया नाही काय, बट आता POPच्या तर असायलाच पाहिजे. तर इथं बघू शकते, इथं बांबू बिंबू वगैरे इथं सगळं काही ठेवलेलं आहे. इथं कामं चालू बघू शकता. आणि इथं हे तेच परेल वर्कशॉप आहे जे एकदम मोठं आता बांधणार आहेत. आणि इथं बरेच मूर्त्या इथं असतात. इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आर्ट्स, याच्यामध्ये पण छोटे छोटे वर्कशॉप असतात, सगळ्यांचे वेगवेगळे ओनर असतात. सिद्धेश दिगोळे ते झाले, अजून मोठमोठे मूर्तिकार त्यांचे इथंच असतं. त्यांचं सगळं काही मूर्त्या वगैरे इथंच बनतात. आणि इथं तेव्हा लास्ट टाईम कागदाच्या मूर्त्या, टिश्यूजच्या मूर्त्या पण इथं तेव्हा नवीन आर्ट्स आलेलं काहीतरी, आता मला आठवत नाही नाव, पण यावेळेस पण तसंच असणार आहे. टिश्यूवाले पण बघायला भेटणार आहे इथं मूर्त्या, आणि POPच्या पण बघायला भेटणार आहेत. अजून बरेच वेगळ्या मटेरियलच्या पण आपल्याला बघायला भेटेल. आता कसं काय आहे बघूया आपण. आणि इथं पूर्ण काही काम चालू आहे. इथं बघू शकता तुम्ही लोक पूर्ण बरेच पटापट बांधले आहेत. आता जी हाईट आहे त्यांनी तर इथूनपर्यंत जसं पूर्ण असं हे टाकलेत. मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस हाईट कमी आहे आय थिंक. पण ह्याचा अर्थ हे होत नाही की म्हणजे
एवढ्या कमी फुटाच्या बघायला भेटणार असं तर नाही मूर्त्या. ऊन पण एवढं आहे की मला खूप घाम आला, तुम्ही लोक बघू शकता, स्किन ग्लो होते माझी. आता जेवढा लवकर यावेळेस गणेश उत्सव खूप लवकर आहेत, खूप जोरात होणार आहे यावेळेसपेक्षा. तेच तर आपण आता हे कवर केलं आणि गणसंकुला अजून काय घेतलं पण नाही बनवायला अजून. आम्ही आत्ता तिथूनच आलो तर अजून तिथं काही घेतलं नाही. इथं खूप सारे बांधकाम आता चालू झालेले आहेत परेल वर्कशॉपमध्ये. हे बघू शकता खूप मोठं वर्कशॉप. ह्याची प्लेस बघू शकता तुम्ही लोक. जेव्हा मूर्त्या बनवायला घेणार तेव्हा माहिती नाही पडणार, पण तर माहिती नाही पडत किती मोठा स्पेस आहे. बट इथं तुम्ही लोक बघू शकता असं आता हे सगळं काम चालू आहे. तर मित्रांनो तेच आता हे सगळं काम चालू बघू शकता. आता गेट आहे हा परेल वर्कशॉपचा गेट आहे. हा कलागंध आहे, कलागंध पण बोलू शकता या. तर मित्रांनो हा गेटवरून आल्यानंतर इथं तुम्हाला पहिलं बघ छोट्या मूर्त्या सगळ्या बघायला भेटतात आणि तिथं इथून मग सगळ्या लाईनशीर मोठमोठ्या मूर्त्या लाईनशीर तुम्हाला बघायला भेटतात, एकदम मोठमोठ्या हाईटवाल्या. यावेळेस मी तर खूप एक्सायटेड आहे शूट करायला, मूर्त्या बघायला खूप एक्सायटेड आहे. खूप म्हणजे खूप. तुम्ही विचारू नका एवढं एक्सायटेड. आणि लवकरच हमरापूरचा ब्लॉग पण येणार आहे 2 हप्त्यामध्ये. 2 हप्ते नाही तर 2.5 हप्ते, म्हणजे असं पकडून चाला तुम्ही लोक. फक्त अपडेट राहा माझ्या चॅनलवरती. हमरापूरचे पण मी व्हिडिओज मागच्या वर्षी पण टाकलेले. बरेच जणांचे कमेंट आलेले मला की दादा ही मूर्ती भेटेल का, ती मूर्ती भेटेल का. तर मी बोललेलो त्यांना की सगळं काही तुम्ही इंस्टाला DM करत जा. मी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टा लिंक टाकत असतो मी. तेच मग बरेच जणांचे मेसेज पण आलेले, त्यांना आम्ही तसं हे केलेलं म्हणजे. तर यावेळेस हमरापूरला पण 1-2 वेळेस चक्कर होणार आहे. स्कूलचं पण एक व्हिडिओ टाकणार आहे मी, तर त्याचे अपडेट राहा फक्त. गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, तरी दिशा तुरताही आगमनाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आईला हो, देवाचा देव माझे घरी यायला हो, देवाचा देव माझे घरी यायला हो. चंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला, गल्यान घातल्यानं मोत्याच्या माला. माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. जानवा रेशमी शेला,
पायाने घातला घुंगराचा वाला माझे लाडू के. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मनापासून लाईक आणि कॉमेंट आणि फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ हमरापूरच्या येईल. हमरापूरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तेच तर बाय बाय.